नाटक हे सुचवण्याचं आणि चित्रपट हे दाखवण्याचं माध्यम आहे. मी जेव्हा म्हणतो की आसमान में चांद आहे, तेव्हा समोरच्या 400 लोकांच्या डोक्यात त्यांचा चंद्र तयार होतो. तो दाखवण्यासाठी मी नाटक करतो. आजकालच्या नाटकांमध्ये तेवढा पॉलिटिकल सटायर आणि तितकं पॉलिटिकल कॉमेंट्री होती आहे का? काही लेखक म्हणतात की आम्हाला पेन उघडून लिहायला भीती वाटते. आता ह्याच्यात आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे की राजकीय विधानं करावी अशी नाटकवाल्यांना खरंच गरज वाटते का? आपण कमर्शियली का अजून त्या लेवलला नाही जाऊ शकतो? आपल्याकडे कशाची कमी आहे असं मला आयुष्यभर वाटत आलंय, ते म्हणजे R&D, रिसर्च आणि डेव्हलपमेंट. मिस सायगाव नावाच्या नाटकामध्ये चॉपर येतं खाली स्टेजवर. मटिल्डा नावाचं नाटक बघितलं, त्याच्यात त्या मुलीला तो फेकतो, ती हेड मिस्ट्रेस फेकायची ऍक्शन होऊन लाईट गेले, ती मुलं शोधायला आली आणि ती मुलगी छतातनं खाली पडली आणि तिला गँगवेत पकडली. त्या प्रकारचं तंत्र वापरता येईल अशी नाट्यगृह निर्माण व्हायला पाहिजे. कधी असं कुठलं सरकारी का त्यांच्याबरोबर बोलणं का डिस्कशन झालंय का की बाबा असं काहीतरी केलं पाहिजे का? आम्ही थिएटर म्युझियम बांधणार होतो बिर्ला क्रीडा केंद्र चौपाटीला, आणि तेव्हा उद्धव ठाकरेंची राजवट होती. दुर्दैवाने राजवट बदलली आणि ते म्युझियम थांबलं. एक्सपेरिमेंटल नाटक आहे, म्हणजे प्रायोगिक समांतर. ते अधिक समृद्ध होणं गरजेचं आहे. ते अधिक समृद्ध झालं तर तुझी मुख्य धारा अधिक समृद्ध होणार. मराठी नाटकाचा प्रेक्षक तो कुठून कमी झाला? मिल स्ट्राईक पासून. इंटरनॅशनल स्कूल मराठी भाषेत जर शिकवतीये तर काय प्रॉब्लेम तर नाहीये. मग मला वाटतं ते केवळ भाषेपुरतं नाही रे, एकंदर तुमची संस्कृती संस्करण ह्याच्याशी त्याचा संबंध येतोच ना. विदर्भाच्या काही भागात मोबाईलला कानशा म्हणतात. कानशा काय सुंदर शब्द आहे. लास्ट मराठीचा अपडेटेड शब्द, जसं आपण इंग्लिशमध्ये दरवर्षी वाचतो पेपर की ऑक्सफोर्ड डिक्शनरीने हे काही शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये आणलेत. मला तरी म्हणजे मी खोटं नाही सांगणार, जे नाही माहिती ते नाही माहिती. प्रोड्युसरला, जो मराठीमध्ये तुम्ही प्रोड्युसर पण आहात, तर काय रिस्क फॅक्टर्स असतात नाटकाला घेऊन? प्रमोशन आणि मार्केटिंग वाईज तुम्ही कसं बघता सोशल मीडियाला? डॉक्टर श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, दामू केंकरे, एक लेगसी मराठी नाटक. आज तुम्ही ती लेगसी बघताय का की आर वी मॅचिंग इट, आर वी नॉट? AI किंवा ह्या सगळ्याच्या अतिक्रमणामुळे माझ्यासाठी 2 माणसं एकमेकांशी प्रत्यक्षरित्या संभाषण करतात हे फार महत्वाचं आहे. आणि मला म्हणून हे प्रपोजिशन म्हणूनच मान्य नाही की थिएटर बंद होईल. ते होऊच नाही शकत. आज मराठी मूड संवादमध्ये असं एक व्यक्तिमत्व आलंय ज्याला खरं तर ओळख करून द्यायची गरजच नाहीये. ह्यांनी मराठी रंगभूमीला कधी एंटरटेनमेंट म्हणून नाही पाहिलं, तर संस्कृती, विचार आणि समाजाचा आरसा म्हणून पाहिलं. प्रोड्युसर, दिग्दर्शक, ॲक्टर अशा सगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत, थेट थिएटर ते OTT आणि सिनेमामध्ये. पण ह्या सगळ्यावर थिएटरला आपलं आयुष्य मानणारे असे विजय केंकरे सर आज आपल्या इकडे आले आहेत. आजचा विषय आहे मराठी थिएटर आणि ग्लोबल थिएटर. कुठे मराठी थिएटर कमी पडतोय, काय गोष्टी मराठी थिएटरमध्ये आणून मराठी थिएटर का मराठी नाटकं बघण्याचा जो एक एक्सपिरियन्स आहे तो चांगला होऊ शकतो, अशाच काही विषयावर त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. तर चला थेट त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. तर सर, मराठी मूडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात पहिला सर प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? उत्तम, नेहमीच असतो तसा. हो, आज तुम्ही आलायत आणि अनेक विषयांवर आपण चर्चा करू शकतो. तुमचं त्या बाबतीतलं नॉलेज पण खूप आहे. पण आज प्युअरली मराठी नाटक आणि रंगभूमी या विषयावर बोलायचं आहे. कारण ती खूप छान चालतीये. म्हणजे आज OTT पासून इतकं नेटफ्लिक्स, एवढं डिस्ट्रॅक्शन, सिनेमा असून, आणि खूप गर्व होतं मराठी म्हणून की भारतात ही एकमेव रंगभूमी आहे जी फ्लरिशिंग, ज्याला आपण म्हणतो की 30 नाटकं एका वेळेला चालत आहेत, सगळी हाऊसफुल आहेत, वेगवेगळे बोल्ड विषयापासून कॉमेडी सगळं आहे, सगळं छान आहे. कमर्शियली आपण ब्रॉडवे किंवा वेस्ट एंड ह्या लेवलला अजून गेलो नाहीये बरेच वर्ष, आणि बरेच वर्षापासून
प्रयत्न चालू आहे. थेट सुरुवातच इकडून करायची का? आपण कमर्शियली का अजून त्या लेवलला नाही जाऊ शकलो? याचं महत्वाचं कारण म्हणजे तंत्र. हम्म. तुम्ही जर का मी जास्त ब्रॉडवे आणि वेस्ट एंड म्हणजे अमेरिका आणि लंडनचं नाटक खूप पाहिलं तर, आणि माझं पुस्तकही आहे त्याच्यावर, त्यांची नाटकं वेस्ट एंड वाया ब्रॉडवेला. तर ते तिकडे ज्या पद्धतीचं तंत्र वापरतात ना, त्या पद्धतीची नाट्यगृह मुळात बांधलेली आहेत. त्या नाट्यगृहाची उंची, तिकडे होणारे चमत्कार, त्यात वापरलं जाणारं तंत्र, म्हणजे आम्ही एक नाटक बघायला गेलो होतो याला रिजंट पार्क लंडनला थिएटर होतं. तर तिथे लाईट ऑपरेट करायला माणूस उभाच नव्हता. ती अख्खी त्या यंत्राला फीड केलं होती व्यवस्था, प्रोग्राम केलेलं सगळं, आणि लाईट त्या पद्धतीने येत होते. आता आपल्याकडे ती व्यवस्था नाही. मुळामध्ये आपल्याकडे त्या पद्धतीची नाट्यगृह बांधली जायला जे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे ते आपल्याकडे नाही. आपल्याकडे बुद्धी नाही आहे का? आहे. त्याबद्दल टॅलेंट आहे का? आहे. विचार करण्याची शक्ती आहे का? आहे. म्हणजे उदाहरणार्थ खूप वर्ष महेश मांजरेकरच्या डोक्यात होतं की एक नाट्यगृह बुक करायचं आणि नाटक करायचं, जसं ते तिकडे सुरू होतं. तर त्या प्रकारची बुद्धी झेप असलेले लोक आपल्याकडे आहे, पण टेक्निकल. आज मला सांग की प्रत्येक नाट्यगृह, तू तर पुढचं म्हणजे आपल्याला लेपल वापरायला लागतात आता, कारण साऊंड सिस्टमचा इश्यू झाला आहे नाट्यगृहांमध्ये. त्यामुळे आपल्याला ते म्हणजे बघ ना तू, मग इतक्या छोट्या गोष्टीपासून याची सुरुवात व्हायला पाहिजे. दुसरं काय होतं, एक ॲडिशनल गोष्ट ती अशी की तिथे म्हणजे विशेषतः ब्रॉडवेला हे जास्त, त्यांची स्पर्धा हॉलिवूडची आहे. त्यामुळे हॉलिवूड मधलं अनुभव जसाच्या तसा इथं देण्याचा प्रयत्न ते करतात मेन ब्रॉडवे. मग ऑफ ब्रॉडवे आहे, ऑफ ब्रॉडवे आहे, तिकडे त्या प्रकारचे नाटकं. म्हणजे आता तुला छोटं उदाहरण जर का द्यायचं झालं तर मिस सायगाव नावाच्या नाटकामध्ये चॉपर येतं खाली स्टेजवर आणि ते तिला घेऊन जातं. व्हिएतनाम वॉरवर आहे ते हिरोईनला घेऊन जातं स्टेजवर चॉपर येतं. आणि ते मिस सायगावच्या जाहिरातीत SAII वरती चॉपर काढलेला आहे त्यांनी. हे झालं. किंवा बॅक टू द फ्युचरमध्ये ती गाडी जवळजवळ प्रेक्षकांपर्यंत येते. तर हे ते का करतात? किंवा मी एक मटिल्डा नावाचं नाटक बघितलं, तर अरे गाजलेली रोल्डालची कादंबरी आहे. त्याच्यात त्या मुलीला तो फेकतो, ती हेडमिस्ट्रेस, तर ती पुरुषबाईचं काम करत होतं आणि तगडा बाय फेकायची ॲक्शन होऊन लाईट गेले, ती मुलं शोधायला आली आणि ती मुलगी छतातनं खाली पडली आणि तिला गँगवेत पकडलं. आता हा जो अनुभव आहे, किंवा एक त्याच्यात मटिल्डामध्ये एक फळा आहे आणि त्या फळ्यावरती असं खडू लिहितो. त्या खडूला कसलाही सपोर्ट नाही, काही नाही, तुमच्या समोर ते लिहिलं जातं. आणि मजा म्हणजे मटिल्डा रोल्ड डालचे काही खूप फॅन असतात, त्यातले एक रत्नाकर मतकरी होते. मी तिथून मतकरींना फोन केला. त्यांनी मला पहिला प्रश्न हा विचारला, अरे ते फळ्यावर लिहिलं जातं त्याचं काय केलं? आता मला सांग, मॅग्नेट असू शकत नाही, मग ते काय करतात? तर ते ज्या प्रकारचं तंत्र वापरतात त्या प्रकारचं तंत्र वापरता येईल अशी नाट्यगृह निर्माण व्हायला पाहिजे. आपल्याकडे नाट्यगृह म्हणजे आता उदाहरणार्थ एखादं नाट्यगृह आहे ज्याचं ओपनिंग नाटकाला उपयोगाचंच नाही. म्हणजे जे तुम्ही 80-90 फुटाचं ओपनिंग करून ठेवता, उपयोग काय? तिथे कुठलं नाटक करणार? पुन्हा तिकडे तुम्ही सेट दाबायचं ठरवलं तर साईडलाईनचा इश्यू येतो. तर मला असं वाटतं की कुठेतरी नाट्यगृह संख्येने कदाचित बांधले जातील, पण ज्यांना नाट्यगृहाच्या आर्किटेक्चरची समज आहे, थिएटर, अशी माणसं येऊन या प्रकारची नाट्यगृह जर बांधली तर तू म्हणतोस तसं नाटक आपल्याकडे निश्चित होईल. काय आपल्याकडे फेरी टेल्स नाही आहेत? आपल्याकडे पुराणातल्या कथा नाही आहेत? आपल्याकडे सगळं आहे. पण आपण
हे करण्यासाठी जे तंत्र लागतं ते ते आपल्याकडे नाही, हा त्यातला एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कसं होतं रे, तिकडे एक नाटक एका नाट्यगृहात खूप वर्ष चालतं. त्यानंतर तिकडची जी नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाच्या मॅनेजमेंटची पार्टनरशिप असते. म्हणजे ते तुम्हाला कधी कधी अशाही गोष्टी घडल्या की 90 दिवस भाडं न घेता नाटक सुरू राहतं. मग ते 90 दिवसांनी कॉल घेतात. म्हणजे थोडक्यात मुद्दा असा आहे की तू व्हिज्युअल रिस्क कुठल्याही प्रकारची तिथं घेऊ शकतो. ती हास्यास्पद होत नाही, तिकडे वस्तू मोडत बिडत नाहीत, असं तंत्र ते वापरतात. अमेरिकेमध्ये नाटककारांची संख्या आपल्यापेक्षा खूप कमी आहे. तू अमेरिकन नाटकातले ग्रेट नाटककाराची नावं घ्यायला गेलं तर तुला युजीन ओनिल, टेनेसी विलियम, आर्थर मिलर, तर डेव्हिड मॅमेट आणि नील सायमन इथं तू थांबतोस. आता एखाद दुसरा नवीन नाटककार. युरोपमध्ये जास्त युरोपमध्ये आहे जास्त, कारण देश आहेत वेगवेगळे. त्या प्रत्येक देशातले वेगवेगळे नाटक कल्चर आहेत. इटलीमध्ये पिरांदलो किंवा दारियो फो पासून तू सगळं अगदी टॉम स्टोपार्ट पासून जे कोण घेते, तरीही संख्येने नाटक आपल्याकडे जास्त लिहिलं जातं. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. एक दुसरी गोष्ट, आपल्याकडे खिशात 2,500 रुपये असतील तरीही आपण नाट्यानुभव देऊ शकतो. ही आपल्याकडची जमेची बाजू आहे माझ्या दृष्टीने. आणि मग तुम्ही आम्हाला 25 कोटी द्या ना, आम्ही तो अनुभव देऊ. आता आणखीन एक गोष्ट तू लक्षात घे ना, की दुपार गडकरी, रात्र कल्याण, तुला मुळात नेपथ्यकाराला बसवर सेट मावेल हीच रिस्ट्रिक्शन आहे रे. तो काय करेल बघ ना तू. म्हणून मी जे नाट्यगृहाचं म्हणतोय तंत्राच्या बाजूने, पण क्रिएटिव्हिटीच्या बाजूने आपल्याकडे जबरदस्त आणि पुष्कळ नाटक लिहिलं जात आहे. मग आपण काय करतो, आपण आपला भर कंटेंटवर देतो आणि त्या कंटेंटला आवश्यक इतकं तंत्र वापरतो. आत्ता आपली हीच गरज आहे आणि ती त्या मर्यादेपर्यंत फुलफिल होते. पण आपण ह्या ग्रँजरचं केलं तर त्याचा फायदा होईल. आपल्याकडे दोन्ही प्रकारचं नाटक जोरात सुरू राहील. तर हा जो भाग आहे ना लेखनाचा, हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. बघ, तू अगदी एकांकिका लेखनापासून ते व्यावसायिक काय किंवा समांतर प्रायोगिक वरती काय, तू प्रदेश घे. तुझ्याकडे आत्ता नवीन प्राजक्त देशमुख आहे, तुझ्याकडे नीरज शिरवईकर आहे, जरा आधीच्या पिढीतली इरावती कर्णिक आहे, मधुगंधा कुलकर्णी आहे, श्वेता पेंडसे आहे, ही तुझी मुग्धा गोडबोले आहे. तसंच तुझ्याकडे दत्ता पाटील आहे नाशिकचा, त्याच्या आधीच्या पिढीतले चंद्रशेखर फणसळकर आहे, विवेक बेळे आहे, अभिराम भडकमकर आहे. तुझ्याकडे नाटककारांची फौज आहे. आणि मग तू मागे गेला तर आळेकर, तेंडुलकर, एलकुंचवारांपासून तुला मोठ्या मोठ्या नाटककार, आणि मध्ये रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर, प्रल मयेकर. आपल्याकडे मांदियाळी आहे रे. पेंडसेनी, श्रीना पेंडसेनी सुद्धा नाटकं लिहिली. तर माझं म्हणणं, कंटेंट ही आपल्याकडची फार मोठी समस्या नाही आहे. ती स्ट्रेंथ आहे. ती स्ट्रेंथ आहे. म्हणजे काही नसताना पण कंटेंटवर आपण सर्वाइव्ह करतोय. तर हा सगळा क्रिएटिव्ह इनपुट आपल्याकडे आहे. पण अद्ययावत नाट्यगृह जोपर्यंत बांधली जात नाही तोपर्यंत तंत्र वर जाणार नाही आणि कंटेंटच्या बाबतीत आपण कमी पडतो असं मला अजिबात वाटत नाही. कंटेंटमध्ये आपण कमी नाहीये. आता थिएटरमध्ये या इंडस्ट्री इकडे प्रायव्हेट प्लेयर्स, जसं आत्ता जिओमध्ये त्यांनी एक थिएटर असं बनवलं जिकडून बाहेरचे प्लेज येत आहेत आणि थोडंफार आपल्याला ते स्केल आणि ग्रँजर, पण प्रत्येकाला जिओ परवडू शकत नाही, कारण ते सर्वात एलिट आहे. भारतातलं सर्वात एलिट थिएटर सध्या ते आहे आणि आपल्यासाठी मुंबईत जरी असलं तरी ॲक्सेसिबल नाही. बरोबर. पण मग पुणे असेल का नागपूर असेल, नाशिक, अशा जागा आहेत, तिकडे कधी ॲज अ इंडस्ट्री प्रायव्हेट प्लेयर्सनी येऊन असं कधी एक्सपेरिमेंट झालंय का की आपण काहीतरी प्रयत्न करूया?
फार कमी झालंय. नॅशनल फेस्टिवल झाली आहेत. इंटरनॅशनल हे जिकडे आत्ता अंबानीमध्ये जसं होतं तशी इंटरनॅशनल नाटकं आपल्याकडे नाही. फार कमी पूर्वी आली आहेत. म्हणजे जे म्हणतात ना की कुठलं तरी ऑपेरा बघून अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्र लिहिलं वगैरे, तर त्यावेळेस बोटीतनं ते Travel येत करायचं. असणार, ते ट्रॅव्हल करून येत असणार. आता बघ तू, दुसऱ्या बाजूने आपण जर व्यवसाय म्हणून थोडासा विचार केला तर भूगोलाचा विचार आपण किती केला हा एक आणखीन एक महत्वाचा प्रश्न. व्यवसाय म्हणून माझ्या दृष्टीने पुणे मध्यवर्ती आहे महाराष्ट्रात. पुण्यापासून सगळं हे नागपूर सोडलं तर बाकी सगळं सगळं 4-4, 5-5 तासावर. तासावर. पण व्यावसायिक नाटक पुण्यात होत नाही, ते मुंबईत नव्हतं. तू विचार कर, जर व्यावसायिक नाटक पुण्यातनं झालं असतं तर अंतर किती, तुझी कॉस्ट ट्रॅव्हलिंगची कमी झाली असती आहे या एक्झिस्टिंग थिएटरची. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जसं तू म्हणतो एका बाजूला अद्ययावत, दुसऱ्या बाजूला आपल्याकडे क्रिएटिव्ह माइंड्स आहेत. आपल्याकडे कशाची कमी आहे असं मला आयुष्यभर वाटत आलंय, ते म्हणजे R&D, रिसर्च आणि डेव्हलपमेंट. मग भारतापुरतं जर बोलायचं तर भारतामध्ये मराठी सोडून इतर भाषांमध्ये जे नाटक होतं, ती नाटकं आणि त्यांचे फेस्टिवल्स पूर्वी होत असत, त्याची तरी सुरुवात व्हायला पाहिजे. ती सुरुवात आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. अन्यथा हे मेट्रो सेंट्रिकच होणार अंबानीसारखी थिएटर्स. म्हणजे मुंबई, कलकत्ता, दिल्ली. मला तामिळनाडूच्या थिएटरची कल्पना नाही, सिनेमाची आहे. मग ते केरळमध्ये किंवा हैदराबादमध्ये नाटक जास्त होतं. तर हे आहे. तर पूर्वीतलं माहिती आहे का, पूर्वी नेहरू सेंटरला, NCPAला आणि एक भाभा ऑडिटोरियम होतं नेव्ही नगरला, तिकडे NSD रेपर्टरी, भारतभरची नाटकं आणि त्यांचे महोत्सव व्हायचे. मी तुला छोटं याचं उदाहरण देतो. जेव्हा मी गोव्यात पहिल्यांदा रतन थियामनचं चक्रव्यूह बघितलं, त्यांनी माणसांमधून जे ग्रँजर क्रिएट केलं, झक मारतं तंत्र, त्यांनी माणसं वापरली, माणसांचं शरीर वापरलं आणि रतनदानी आयुष्यभर ते केलं. आज तू हबीब तन्वीरांचं चरणदास शोर बघ, काय लिहिलंय या त्याच्यात. ते हंडी बांधायला एकावर एक. म्हणजे आपल्याकडे जो तंत्राचा वापर झाला तो माणसं वापरून खूप जास्त झाला. तसंच थोडंसं टेक्निक तू जर म्हणशील तर बंगालमध्ये वापरलं गेलं. तापसींनी लाइटिंगमध्ये जी बंगालमध्ये धमाल केली एकेकाळी, शम्मू मित्रो, तापसेन, उत्पल दत्त वगैरे या सगळ्या मंडळींनी, त्यामुळे ते वेगळं होतं. आणि आता अद्ययावत जर तू म्हणतोस तसं करायचं असेल विथ ग्रँजर, तर आपल्याला 15 अंबानी सारखे थिएटर्स बांधायला लागणार. आता जसे तुम्ही आहात, राजन विशे सर आहेत, म्हणजे संजय मोने, आणि तुम्ही नॉट जस्ट वेटरन, तुम्ही इंडस्ट्री आहात. गेले काही वर्षात जर आपण बघितलं तर कधी असं कुठलं सरकारी का त्यांच्याबरोबर बोलणं का डिस्कशन झालंय का की बाबा असं काहीतरी केलं पाहिजे, का कुठल्याही नेत्यांनी आजपर्यंत ऐकून तरी घेतलंय का, इनिशिएटिव्ह तरी? कारण हाऊस तर सगळ्यांना आहे, प्रत्येक नेता कुठेतरी त्यांना अच्छा कल्चर आणि याच्यावर भाषेवर तर इलेक्शनच होतं आता आपल्याकडे. नाही, अगदी स्पेसिफिक नाही, पण असे प्रयत्न झालेत, फक्त माझे नाही, लोकांचेही झाले. आता दिल्ली किंवा नॅशनल ह्याच्यावरती असंख्य स्कीम्स आहेत, पण त्या स्कीम्स पुरतं मर्यादित आहे. त्या स्कीम्स आहेत. किंवा तेव्हा वामन केंद्रे जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे हे होते अध्यक्ष, तेव्हा त्यांनी काही ठिकाणी, तेव्हा राजन भिसे त्यांच्या कमिटीवर होते, काही ठिकाणी अशा कुठल्या प्रकारची थिएटर भारतभर बांधली जावी, तर ते ज्यांनी कोणी अप्लाय केलं, तर महाराष्ट्र कल्चरल सेंटरला सुद्धा त्याची ग्रँट होती. तर सरकारने ग्रँट दिल्या आहेत
सरकारने त्यांचं काम केलंय, पैसे दिले. ते पैसे देऊन त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये, पण त्याचा वापर करण्यासाठी मला माहिती नाही तितका प्रयत्न सरकारच्या बाजूने नंतर झाला असं मला वाटत नाही. म्हणजे अगदी मी आत्ताची गोष्ट सांगतो, हे मला व्यथा किंवा त्रास होतो म्हणून सांगतो की आम्ही थिएटर म्युझियम बांधणार होतो बिर्ला क्रीडा केंद्र चौपाटीला. त्याच्यात सुबोध भावे, आदेश बांदेकर, ऋषिकेश जोशी, मी, ही आपली सखी गोखले, तिने म्युझियमॉलॉजीमध्ये लंडनला ती डिग्री घेऊन आली आहे, आम्ही सगळे त्याच्यात होतो. ती इथे थिएटर म्युझियम असावं, आणि तेव्हा उद्धव ठाकरेंची राजवट होती. तर ते झाल्यानंतर दुर्दैवाने राजवट बदलली आणि ते म्युझियम थांबलं. आज आपल्याकडे असलेल्या वस्तूंचं म्युझियम, आणि त्या म्युझियमचं महत्त्व आपल्याला कळत कसं नाही. माझं म्हणणं, आम्ही जे कमिटीवर होतो ना त्यांना बदला वाटल्यास, माझं व्यक्तिगत म्हणणं, पण थिएटर म्युझियम व्हायला हवं की नको? हवं. ती व्हिजन हवी की नको? हवी. तर मला असं वाटतं की हे करायच्या ऐवजी तिकडे आता वेगळंच काहीतरी होतं. म्हणजे हे कम्प्लीट स्क्रॅप झालेलं, माझ्या मते कम्प्लीट स्क्रॅप. पेपरातही आलं होतं तसं. माझ्या दृष्टीने असं नाही की शिफ्ट केलंय दुसरीकडे, माझ्यापर्यंत कमिटीला अजून माझ्यापर्यंत ती बातमी नाही. पण आता आमची एका अर्थाने कमिटी बरखास्त झाली, पण मला ते दुःख येणार आहे की ते व्हायला हवं होतं. फार महत्वाचं काम होतं. असं थिएटर म्युझियम फक्त प्रतिभा अगरवाल नावाच्या बाईंनी कलकत्त्यात केलंय छोटं. त्याचं सोडलं तर कुठेही अशा प्रकारचं थिएटर म्युझियम नाही. त्याचं डिझाईन चांगलं झालं होतं, पण दुर्दैवाने ते झालं नाही. आता मी एखादी गोष्ट सरकारला सांगतो, पण ती करून घेण्यात त्यांच्या काय समस्या आहेत त्या मला माहीत नाही. त्यामुळे मी नंतर मला कुठेतरी असंही वाटत होतं की आपलं जो सबर्बचा एरिया आहे मुंबईच्या बाहेर, तिकडे 400 ते 500 कपॅसिटीची 12-13 नाट्यगृह व्हायला पाहिजे. ती जर झाली, छोटे नाटकाचे मल्टिप्लेक्स, मल्टिप्लेक्स नाही, निदान एक समज 500 कपॅसिटी, फार तर म्हणजे पृथ्वीपेक्षा थोडं मोठं, जिथे तुझं व्यावसायिक नाटकाचं इकॉनॉमिक्स बसू शकेल. त्याने काय झालं असतं, त्याने नाट्यगृह वाढली असती. नाट्यगृह वाढल्यानंतर प्रयोगाची संख्या वाढली असती. त्या एरियात नाटकं झाल्यानंतर तिथली माणसं चालत किंवा ऑटो करून तिथं जाऊ शकली असती. त्यांचा प्रवासाचा त्रास वाचला असता. आणि मग त्या नाट्यगृहाप्रमाणे आता कसं होतं, अभिनेते किंवा तंत्रज्ञ त्यांना मी महिन्याला 6 ते 8 प्रयोग देऊ शकतो. ते जर मी 25 दिले तर इकॉनॉमिक्स बदलेल, खूपच बदलेल. आणि मग जर इकॉनॉमिक्स बदललं तर त्याचा फायदा होईल. या प्रकारची स्कीम सुद्धा त्यावेळेस आम्ही डिस्कस केली होती तावडे असताना, पण तेही काही त्याचं काही पुढे झालं नाही. ते माहिती. आज मराठी थिएटर इतकं फ्लरिश होतंय, पण ह्या काही गोष्टी आहे ज्यामुळे आपण त्याला अडवून बांधलाय त्याचा इकॉनॉमिकली पण. कारण बरेचदा आपण बघतो आज नुसतं मराठी थिएटर करून माणूस जगू शकत नाही. मुंबई सारख्या शहरात जसं तुम्ही बोललात, थिएटर मुंबईत जगतं, कारण पुणे नाशिक नाही. पण तेच नुसतं पुण्यात प्रेक्षक खूप आहे, प्रेक्षक आहे, पण जसं तुम्ही बोलला कमर्शियली पहिलं मुंबई, फर्स्ट मुंबई आहे. आता आपलं सेंटर व्यवसायाचं मुंबई आहे. पण नुसतं थिएटर करून थिएटरचा एक ऍक्टर का डिरेक्टर मुंबईत सर्व्हाइव्ह चांगलं आयुष्य जगू शकतो का? चांगलं आयुष्य जगू शकेल, मी म्हणालो असं सगळं झालं. पण आता काय आहे, अगदी खरं सांगायचं तर नाटक आणि टेलिव्हिजन असं दोन्ही त्याला करावं लागतं. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तू म्हणतोस तसं परिस्थिती आहे की केवळ नाटक तो करून सर्वाइव्ह होऊ शकत नाही, त्याला काहीतरी सपोर्टिंग दुसरं. पण तो प्रशांत दामले झाला तर होऊ शकतो. आपल्याकडे दोन्ही उदाहरण आहेत. पण जसं जर प्रशांत दामले, सचिन तेंडुलकर हे काही लोक वन्स इन अ लाईफ टाईम. हो, पण मी म्हणालो की त्याच दृष्टीने इकॉनॉमिक्सचा विचार केला तर हे करणं शक्य आहे. ते आत्ता पूर्ण होत नाहीये हे खरं आहे. म्हणजे
एखादा ऍक्टर फक्त नाटक करून किती सर्वाईव्ह होऊ शकतो. होऊ शकेल मला माहित नाही. आता मी फार कमी करून नाटक करून सर्वाईव्ह झालो की, मी कुठे काय बाकी केलं फारसं. पण तुम्ही तरी सिनेमा आणि काही काही इकडून किरकोळ, अत्यंत किरकोळ, म्हणजे तेही नाही. पण ते मी सर्वाईव्ह करू शकलो अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, कारण माझी बायको मंगल सिरियलमध्ये काम करत होती. पण सेल्फ सफिशियन्सी यायला पाहिजे. पण आता ना हे जे सगळे म्हणतायत ते बघता AI किंवा या सगळ्याच्या अतिक्रमणामुळे लाईव्ह गोष्टी, प्रत्यक्ष गोष्टीच जगणार आणि प्रत्यक्ष गोष्टी जगणार त्यांनाच बघायला गर्दी होणार. त्यामुळे इथून पुढे त्याचा अर्थकारण बदलणार. लोक नाटक बघायला जास्ती येणार आणि सध्या आपण बघतोय 32 नाटकं आत्ता म्हणजे जे आम्ही एक जास्त. बुक माय शो वगैरे वर जी एक माहिती आहे आणि सगळी मोर ऑर लेस हाऊसफुलच चालू आहेत. हा बऱ्यापैकी. पण मी खरं सांगू का, मी आणि माझ्या जोडीला संतोष पवार आम्ही कधीच पेसिमिस्टिक नव्हतो. पण मध्ये थोडा बापरे, आलेला अशी असा ही काळ, अवस्था वगैरे, पण मध्ये थोडा काळ आलेला जिकडे तो येऊनच जातो. तो होता. कुठल्याही व्यवसायात येतो. हे बघ, अगदी खरं सांगायचं, तू थोडं 1-2 मिनिटं घेऊन तुला सांगतो की रिसर्च करायचा तू विचार केला तर मराठी नाटकाचा प्रेक्षक किंवा गिरगाव, दादर, बिदर भागात नाटक जास्ती होत होतं. तो कुठून कमी झाला? मिल स्ट्राईक पासून. तुमचा अख्खा बाल्कनीचा प्रेक्षक वर्ग गेला. आज जो मध्यमवर्गीय प्रेक्षक नाटकाला येतो तो बाल्कनीत कधीच नाही बसणार. पण बाल्कनीत जर फुल झाली तर बाल्कनीतला प्रेक्षक कधीतरी पदराला खार लावून तो खाली येऊन नाटक बघेल. कळलं ना? तेव्हा पूर्वी तो प्लॅन मागणं भरायचा. तर त्याचा अभ्यास तिथून व्हायला हवाय की ते का होतं. मग त्याचे तिकीट दर, त्याचे काय होते, ती माणसं नक्की कोण होती, ती आता कुठे गेली, ती बरेचसे लोक समजा डोंबिवलीत शिफ्ट झाले किंवा जिथे कुठे. तर त्या प्रेक्षकाला आपण केटर करतोय का? म्हणजे जसं वर्तमानपत्र आहे तसं आता सोशल मीडियावरती जाहिरात वाढली. म्हणजे AIचा एका बाजूला तंत्राचा आपल्याला धोका आहे, दुसऱ्या बाजूला या सोशल मीडियाच्या तंत्राचा आता फायदा होऊ लागला. खूप फायदा होतो. तर त्यामुळे माझ्या मते लाईव्ह आर्ट विल नेव्हर डाय. काही दिवसांनी लोक याच्यावर पूर्ण अवलंबून राहू शकतील अशी परिस्थिती हळूहळू येते असं मला वाटतं. आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक अबाउट इट. नाटकावरून एक आम्ही ह्या वर्षीची INT कव्हर केली होती, तर मी थोडं तिकडे येतो कारण तिकडून सुरुवात होते कॉलेज आणि INTनी आपल्याला खूप मोठमोठे अभिनेता ऍक्टर दिले. आम्ही जेव्हा INTला गेलो तो उत्साह तोच आहे, सकाळची लाईनीत आहे. पण तिकडे एक बघितलं की नंतर त्यांना ते एक्सपोजर की आज एक फिल्म डेब्यू झाली, अवॉर्ड मिळाला की जसं सगळीकडे होतं, आज ती मुलं थोडी बोलताना असं वाटतं की तो डिस्कनेक्ट आहे मेन स्ट्रीम ह्याच्यामध्ये आणि INT मध्ये, की जास्त मेन स्ट्रीमचे थिएटरचे डिरेक्टर्स, ऍक्टर्स का लोक बघायला पण नाहीये. जो क्राऊड आहे तो तेच स्टुडंट आहे, जसं नव्हता. ती एक खंत होती. कारण आम्ही एकच चॅनल ज्याने INTच्या प्रत्येक विनरचे पॉडकास्ट केले होते की काय असतं INT. अच्छा, INT मुंबईच्या एका अशा कोपऱ्यात होतं की बाकी लोकांना ते ऍक्सेसेबल पण नाहीये. यशवंतराव पुढे खूप कमी शोज होतात त्याचे की लोकांना बघायला. कारण आमचा पॉडकास्ट नंतर आम्हाला लोकांनी विचारलं, अरे परत कुठे बघायला मिळेल विनर परफॉर्मन्स, कारण एवढे छान एकांकिका जी लिहिली आहे नाही मिळत, त्याचे शो होत नाही. काय वाटतं ही गॅप काय आणि कशी भरता येईल? नाही, कसं होतं मी सांगतो. सुरुवातीला INT किंवा उन्मेष, त्याच्या नंतर मृगजळ, या युथ फेस्टिवल अजूनही होत असेल. भारतीय विद्याभवनचे कॉपवूड, इतक्या स्पर्धा होत्या. त्यामुळे कोणीतरी कुठे ना कुठेतरी जाऊन ते बघू शकत होतं. आता INT एकच आहे. हां, त्यानंतर दुसरं असं होतं की INTतून बाहेर पडलेला माणूस पूर्वी, म्हणजे मी अगदी INT रेग्युलर
बघायला म्हणजे मी अजूनही जातो INT बघायला. अंतिम फेरी तर संधी मिळाली तर निश्चित जातो. तर एक काळ असा होता की मोहन वाघ किंवा मोहन तोंडवळकर सारखी मंडळी किंवा सुधीर भट आमचा मोठा निर्माण, या लोकांचं लक्ष असायचं INT वरती. जसं आता काय परिषदेच्या स्पर्धेतनं चिरंजीव परफेक्ट बिघडलाय तसंच्या तसं आलं. म्हणजे पूर्णपणे घडत नाही असंही नाही, पण घडण्याची संख्या कमी झाली. दुसरं असं होतं की INTतून बाहेर पडलेला माणूस किंवा पूर्वी बाहेर पडलेला माणूस नाटकाच्या आधी एकांकिका किंवा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जास्त काम करत होता. आज राज्यनाट्य स्पर्धेची प्रेक्षकाच्या दृष्टीने अवस्थाही फार चांगली आहे का बघायला पाहिजे. ती बघायला किती लोक जातात. आज पूर्वी कसं होतं, अगदी संभोसांच्या चाळीतपासून राज्यनाट्य स्पर्धेतलं नाटक व्यावसायिक वरती व्हायचं. आज होत आहेत का? कमी होतात संख्येत. तर त्यानंतर दुसरं होतं की समजा शिक्षण घेऊन तू बाहेर पडला, अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असेल किंवा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट असेल, ललित कला केंद्र असेल, त्यातली किती मुलं नाटक करतायत? ते आधी टेलिव्हिजनकडे वळतात. तर INT मधून सुद्धा किंवा यातून सुद्धा आता ॲक्टर्स आधी टेलिव्हिजनकडे वळायला लागले. तो प्रॉब्लेम ट्रान्झिशन आहे. आणि मला असं वाटतं आजही येतात म्हणजे बघायला. म्हणजे आम्ही तरी INT ह्या वर्षी खूप कमी आपण होतो. यावर्षी असेल कमी असेल. खूप आम्ही सरप्राईज होतो, कारण मी गेल्या वर्षीचे पाहिले, यावर्षी मी नव्हतो गेलो. यावर्षी नव्हता सर तुम्ही, गेल्या वर्षी बघितली. तर ते म्हणजे बरोबर आहे. तर ती गॅप आहे. ती गॅप थोडंसं आणि ती करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा त्यांना खरंच व्यावसायिक नाटकात किती यायचं आहे की त्यांना आधी टेलिव्हिजनवर जाऊन मग येऊन व्यावसायिक नाटक करायचं. परिसंवाद मला सांग किती आहेत? फार कमी. आता लोक म्हणतात चर्चा नाही रे, नाटक करू. तर ते हे पण विषयांचं वैविध्य नाही आहे का? आहे. तरी सुद्धा लोकांची नाटकं चालू आहे. आता तू म्हणतोस तसं बघितली तर ऍक्च्युली 52 आहे ते सोड. तर त्याच्यामध्ये ऍक्टर तर आहेतच, ते तर कामं करत आहेत. थोडं नाटकं करून थिएटर आणि OTT आणि आपल्या ह्याच्याकडे सर, रिसेंटली कुठला असा सिनेमा तुम्ही बघितला जो तुम्हाला आवडला? आता थांबायचं नाही. लास्ट मराठी सिनेमा, त्याला पण बरेच टाइम झालाय. गेल्या वर्षीचा. गेल्या वर्षीचा. आता अप्रतिम सिनेमा, म्हणजे काही डाऊटच. स्थळ इंटरेस्टिंग होता सिनेमा. क्रांतीज्योती विद्यालय त्याच्यात तोही इंटरेस्टिंग सिनेमा होता. एक तर मीच काम केलं होतं त्यामुळे दशावतार, पण दशावतार सुद्धा लोकांनी खूप हे केलं, ज्याला म्हणतो लोकांना खूप आवडला. पण मला आतून सगळ्यात आवडलेला सिनेमा आता थांबायचं. आणि मला वाटतं त्याने व्यवसायही बरा केला. बरं. हो, त्यांनी क्रांतीज्योती विद्यालयाबद्दल मला विचारायचं होतं. त्याच्यामध्ये एक जे दाखवलं की मराठी शाळा विषय गंभीर आहे, ती शाळा तोडायला आले कारण नवीन इंटरनॅशनल स्कूल बांधायची. का मुलांना इंटरनॅशनल स्कूलचं, म्हणजे इकडे भाषा जर इंटरनॅशनल स्कूल मराठी भाषेत जर शिकवतीये तर काय प्रॉब्लेम तर नाहीये. मग जर ती जुनी शाळा तोडून, म्हणजे नॉस्टॅल्जियामध्ये जगणं गरजेचं आहे की ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की आज गरज एक इंटरनॅशनल स्कूलची आहे आणि तिकडे मराठी भाषा असली पाहिजे, शाळाच तोडू नका. पण इंटरनॅशनल स्कूल या कॉन्सेप्टमध्ये मराठी आहे का? आता सरकारने कंपल्सरी केलंच आहे ना मराठी. म्हणजे ती इंटरनॅशनल स्कूलमध्ये काय पद्धतीने शिकवली जाते, तेव्हा कॉम्बिनेशन पाहिजे ना. म्हणून मला क्रांतीज्योती विद्यालय सारखी मराठी शाळा असल्या पाहिजेत आणि इंटरनॅशनल स्कूल्स तुम्हाला आवश्यक आहे तेही असलं पाहिजे. पण ते करण्यासाठी हे पाडायची काय गरज आहे? असू दे ना, ह्याचंही संवर्धन करा.
मला असं वाटतं ते केवळ भाषेपुरतं नाही रे, एकंदर तुमची संस्कृती संस्करण याच्याशी त्याचा संबंध येतोच ना. त्या दृष्टीने मला काय म्हणू फिल्म महत्वाची वाटली. ते म्हणजे तू म्हणतोस तसा इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांनी जेन्युइन पद्धतीने जर का सेम मराठी करिक्युलम केलं, मराठीमध्ये केलं तर कारण जे एक्सपोजर मिळतं जसं त्या कारण सिनेमात की तिकडे स्विमिंग पूल असणार तिकडे बाकी जे एक्सपोजर त्या विद्यार्थ्यांना त्याच गावातल्या अदरवाईज मिळणं अशक्य आहे. नाही आता मिळतं ना. तू टेक्नॉलॉजीने तुला ते मिळतं. इनफॅक्ट तू त्या टेक्नॉलॉजीच्या आहारी गेलास की तुला हेच मिळत नाही अशी परिस्थिती झाली. म्हणजे आता उलट समजा हे करायचं झालं तर ज्या भाषेबद्दल बोललं जातं ती कुठली आहे नक्की? इंग्रजी आज मराठीबद्दल मराठी. प्रमाण मराठी कुठली? आज आपण सगळ्याच डायलेक्ट मान्य केले. आज तू काय म्हणतोस ते कळणं मला ते फार महत्वाचं आहे. म्हणजे काही शब्द मराठी भाषेत नाही, आता आपण ते मान्यच केलंय त्याला. तू काही अनेक इंग्रजी शब्द मराठीमध्ये आता असे रुळले आहेत. मराठीतले उच्चारणाचं सुद्धा काय म्हणजे की खरंच इतकं आपण पकडून राहावं का? मी काही वर्षापूर्वी होतो थोडासा तसा, पण जे म्हणजे आता अगदी साधं उदाहरण देतो. म्हणजे की दैदिप्यमान कारकीर्द असं म्हणतात सर्रास. दैदिप्यमान बरोबर की देदीप्यमान बरोबर? ते देदीप्यमान आहे, दैदिप्यमान नाही. आणि दै आला म्हणून भाषा समृद्ध झाली असंही म्हणणार लोक. काही संबंध नाही, ते देदीप्यमान आहे. पण आता दैदिप्यमान लोकांना कळतं, त्याचा अर्थ लोकांपर्यंत पोचतो, म्हणून आपण देदीप्यमान बद्दल आग्रही नाही. पण शब्द कुठला आहे? मूळ देदीप्यमान. परोक्ष, अपरोक्ष नाही, पारंपरिक नाही. पण ह्या बाबतीत आपण आता आग्रही नाही आहोत. तसं मला फार इंटरेस्टिंग गोष्ट महेश एलकुंचवारांनी सांगितली होती. ते म्हणाले की विदर्भाच्या काही भागात मोबाईलला कानशा म्हणतात. कानशा काय सुंदर शब्द आहे, जो खानाश भ्रमण ध्वनी कानशा. तर ह्याने भाषा समृद्ध होतेच ना. त्यामुळे ती आता तुला प्रमाण मराठी कुठली हाही मोठा प्रॉब्लेम आहे. लास्ट मराठीचा अपडेटेड शब्द जसं आपण इंग्लिशमध्ये दरवर्षी वाचतो पेपर की ऑक्सफोर्ड डिक्शनरीने हे काही शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये आणलेत की हे आता ते रेकग्नाइज करतात. सर शेवटचं असं आठवतंय मराठी शब्दकोश आलाय आणि त्याच्यात काही शब्द घेऊन? मला तरी आठवत नाही. मी खोटं नाही सांगणार, जे नाही माहिती ते नाही माहिती. मला आठवत नाही कारण आम्ही 2-3 साहित्य संमेलन करून तेव्हा हे बघितलं की अरे दरवर्षी तरी तुम्ही एक साहित्य संमेलनात अनाऊन्स करा की यार काही शब्द आम्ही शब्दकोशात आणलेत. कारण जसं तुम्ही बोलताय भाषा तर ही फ्लो मध्ये जशी बनतीये तशी बनत चालली आहे. बरोबर. आज नाटक जेव्हा एक प्रोड्युसर एक डिरेक्टर म्हणून तुम्ही तर कारण कॉन्टेंट स्ट्रॉंग आहे मराठी नाटकाचा, पण मग तरी कॉन्टेंट का स्क्रिप्ट महत्वाची की स्टार जो घेतोय आपण महत्वाचं कसं आहे ते? माझ्या दृष्टीने कॉम्बिनेशन, पण तरी सुद्धा स्क्रिप्ट. हा म्हणजे आपण आधी लेखनाचा विचार करतो आणि मग त्याच्या जोडीने ह्याला कोण जाईल, आणि तो जर पॉप्युलर असेल तर व्यावसायिक नाटक बघायला लोक जास्त येतात, हेही खरं आहे. पण म्हणजे त्याचं वेगळं उदाहरण द्यायचं तर समजा इथेच टाका तंबू. तर हे जरी नाटक समांतरवर्ती असलं तरी आज मोठ्या संख्येने बघितलं जातं. देवबाभळी सारखं व्यावसायिक नाटक ज्याच्यामध्ये पॉप्युलर कोणी नाही, केवळ कंटेंट आणि त्याचं हे हिरो आहे. चिरंजीव परफेक्ट बिघडला आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही नाटकाचं कंटेंट आणि मग त्याचं दृश्य स्वरूप आपोआप
ते आम्ही कव्हर करताना आमची यंग टीम जेव्हा गेली होती आणि ज्यांना माहीत नाही, जे पूर्ण डिजिटल, तर बसले होते आणि ते जे इन्व्हॉल्व झाले नंतर आणि काय एक्सपिरियन्स आहे म्हणून म्हणाले. मी म्हणाला हेच तर तुम्हाला थिएटरचं, रिंकूची शिकवण आणि नाटकाचं. नाटकाचं. एक प्रोड्युसरला, जो मराठीमध्ये तुम्ही प्रोड्युसर पण आहात, तर काय रिस्क फॅक्टर्स असतात नाटकाला घेऊन? सी नाटकाला रिस्क फॅक्टर ते फार विचित्र आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर तू एखाद्या मोठ्या फायनान्सरकडे गेलास तर त्याच्या दृष्टीने खिशात 50 लाख असणे ही फार मोठी गोष्ट नाही. हम्म. आणि नाटक करण्यासाठी तुमच्या खिशात किमान तेवढे पैसे लागतात. हम्म. बरोबर. हम्म. नाटकाची मेकिंग कॉस्ट जर ते ॲव्हरेज असेल तर समजा 22 ते 24 लाख आहे, तर आपण काय गृहीत धरतो की वरती असावेत, कारण पहिले 25 प्रयोग जर कोणीच आलं नाही तर काय. खरं. पण हे झाल्यानंतर सुद्धा नाटकाचं हाऊसफुल समजा 4.25 लाख ॲव्हरेज आपण गृहीत धरलं आणि नाटकाचा पर प्रयोग खर्च 1.25 ते 1.5 लाख धरला. प्रॉब्लेम कुठे होतो की तू एखादा प्रयोग तुझा 2.25 लाख होतो, जेव्हा तुला असं वाटतं की अरे वा, आपला मुंबईतला प्रयोग जो 1.40ला सुटतो, पुण्यातला जास्त, आणि अचानक एवढे पैसे मिळाले, आणि जर पुढच्या प्रयोगाला 75 झालं तर बुकिंग. तर तुझ्या लक्षात आलं का, कन्सिस्टंट ते 2.5 लाख राहिलं नाही तर या व्यवसायाचं अर्थकारण विचित्र आहे. पण ते कन्सिस्टंट तसं कसं राहील ह्याची व्यवस्था जर केली तर तुला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे प्रॉफिट लॉसचं जे इक्वेशन आहे ते कधी कधी ज्या प्रमाणात प्रॉफिट होतं त्या प्रमाणात म्हणजे कसं, समजा नाटकाचा निर्माता आला आणि तो म्हणाला माझे पैसे कधी रिकवर होतील, तर तू एक्झॅक्ट नाही सांगू शकत. कधी कधी 100 प्रयोग लागतात, कधी कधी ते 50 प्रयोगात होतात. बघ आता मी तुला कंटेंट आणि याचं उदाहरण द्यायचं तर उमेश आणि प्रियाची नाटकं, किंवा आत्ताचं वरवरचे वधूवर, सुव्रत आणि सखी, ह्याच्यात कॉम्बिनेशन आहे बघ. किंवा आत्ताचं पुढच्या शुक्रवारी 7 वाजता कॉम्बिनेशन आहे. किंवा माझ्या एका नाटकाचं उदाहरण द्यायचं तर 38 कृष्णविला कॉम्बिनेशन आहे. कंटेंट आणि परफॉर्मन्स आणि गिरीशोक आणि श्वेता पेंडसे, हे तर हे व्हायला पाहिजे आणि ते पण होतं बघ आपल्याकडे. त्यामुळे दोन्ही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि हे जे इकॉनॉमिक्स आहे ते इकॉनॉमिक्स, त्यासाठी मी जे मगाशी म्हणाल ना, R&D गरजेचं आहे की तू काय प्रकारचं नाटक करतोय, ते कुठल्या भागात निश्चित चालेल याचीही प्रोड्युसरला आणि मॅनेजरला जाण असली. म्हणजे एक रिकव्हरी करायचं म्हणून कुठे कुठे पहिले 10 प्रयोग 25 प्रयोग लावले पाहिजेत, की ऍटलीस्ट पहिलं रिस्पॉन्स आणि रिकव्हरी दोन्ही. आणि मला असं वाटतं की अगदी पहिला प्रयोग आहे ना, त्याला किमान 1.5 लाख बुकिंग ॲव्हरेज जर झालं तर तुमची पब्लिसिटी चांगली होती. जसं सिनेमामध्ये स्पॉन्सरशिप म्हणतात, ब्रँड्स येतात, इन फिल्म ॲडव्हर्टायझिंग आहे, तशी नाटकामध्ये पण इन फिल्म ॲडव्हर्टाईज म्हणजे असे घेऊन करता येतात का? नाही येत आहेत अशी ब्रँड? उदाहरणं कमी आहेत. कसं होतं, तुला खूप पैसे नाही मिळत. म्हणजे समजा तू एखाद्या ब्रँडचं, शाईच्या ब्रँडचं नाव घ्यायचं तर ते तुला 2 आणि 2.5 हजार रुपये आजही पर शो मिळतात. आजही 5 झाले असतील. पण आम्ही ऑपेरा हाऊसला जेव्हा परफेक्ट मर्डर नाटक केलं तर त्याच्यामध्ये बँकेची काही ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि ऑपेरा हाऊसचं भाडं खूप आहे. तर त्या बँकेच्या ट्रान्झॅक्शनसाठी एक साऊथ इंडियामधली खूप वर्ष जुनी बँक, आमचा जो निनाद करपे नावाचं प्रोड्युसर आहे, तर त्यांनी घडवून आणलं असं की त्या बँकेचं नाव आम्ही चेकवरती, तर कुठल्या बँकेत अकाउंट असणं इममटेरियल आहे, त्यांनी ऑपेरा हाऊसचं भाडं दिलं जवळजवळ सगळं. ही रेअरिटी आहे. पण अगेन
कुठलंही नाटक याचा प्रोड्युसर हे करताना असं काही टीम असते का की जी ब्रँड बरोबर बोलते की बाबा तू तो निनाद करपे कॉर्पोरेट गुरु आहे. नाही नाही मी इन जनरल आता एवढी जी नाटकं चालू आहे त्याच्यात हे सगळं हो, होतं. तर पण त्यांनी एक मार्ग मोकळा काढला. करून दिलाय ना. आता त्या मार्गावरती जाणं यासाठी तुला पुन्हा कुठल्या नाटकाचं काय हे जे एक माझं R&D. माझं सतत म्हणजे मला मी ते किती करू शकतो मुद्दा नाही, पण ते ते पाहिजे, पाहिजे. ते आवश्यक आहे असं मला वाटतं. आता बघ ना, अं, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आता स्त्री लेखक आहेत हम्म, तितके कुठे असतील मला माहित नाही. हम्म, आणि त्याच ज्या सेन्सिटिव्हिटीचं नाटकं बायका लिहितात त्याचा ऍडव्हान्टेज आपण किती घेतो. म्हणजे आता बघ, लग्नपंचमी जोरात चालू आहे. लेखक मधुगंधा कुलकर्णी, हरवलेल्या पत्त्याचा बंगला, लेखन मुलगीच, हम्म. जरतरची गोष्ट इरावती कर्णी, हा 38 कृष्णविला श्वेता पेंडसे. तू बघ ना, इतक्या मुली कार्यरत आहे. सफरचंद मुगदा गोडबोलेने हम्म. करून दिलं. तर मग त्या सेन्सिटिव्हिटीचं नाटक बघणारे लोक कोण आहेत. तर बाईचं लेखक असण्याचा काय किती ऍडव्हान्टेज करून घेतला जाऊ शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला ना तर नाटकात रिकव्हरी शक्य आहे. टेक्निकॅलिटी बद्दल आपण बोललो, तांत्रिक. आज डिरेक्टर म्हणून काय टेक्निक असं म्हणजे जी टेक्नॉलॉजीचा वापर होतो, जे एकेकाळी जी टेक्नॉलॉजी नव्हती, तर असं काही आहे की जसं LED स्क्रीन्स वगैरे आल्या आहेत, सो असं टेक्नॉलॉजिकली आपण मला असं माझं अगदी वैयक्तिक मन, मला वाटतं ते आत्ता काय ते काय रे ठरलंय फॉर एव्हर, त्याच्यामध्ये मी अजून ते दुर्दैवाने बघितलं नाहीये. त्याच्यात टेक्नॉलॉजीचा वापर केलाय असं मला कळलं. केलाय ना त्याच्यात, केलं, आय थिंक त्याच्यातच केलंय. ठरलंय फॉर एव्हर ठरलंय स्क्रीन वगैरे. तर तर ते माझा प्रॉब्लेम तुला सांग, माझं मत काही काही बाबतीत हे आहे. तर तसं हे मत कदाचित कन्झर्वेटिव्ह वाटू शकतं, पण माझं मत असं आहे की नाटक हे सुचवण्याचं आणि चित्रपट हे दाखवण्याचं माध्यम आहे. नाटकामध्ये स्क्रीन मला मान्य होत नाही. इट सीजेस टू बी थिएटर असं मला वाटेल. मग त्याची अपरिहार्यता किती आहे हे बघायला लागेल. म्हणजे अपरिहार्य उदाहरण द्यायचं तर अभिराम बडकमकरचं याच दिवशी याच वेळी, की त्याच्या टेलिव्हिजन दिसणं ही नाटकाची गरज होती. कळलं ना, की ते टेलिव्हिजनच्या पात्रांशी रिलेट करतात लोक, ही त्या नाटकाची गरज होती. कळलं. खूप वर्षापूर्वी आपल्याकडे नाटक झालं होतं बेगम शबाब, लोक विसरले सुद्धा असतील ते नाटक. बेगम शबाब. त्याच्यामध्ये एका अभिनेत्रीला किडनॅप करतात. तर तिला किडनॅप करतात आणि हे म्हणजे गाडीत घालून नेतात वगैरे, ते शूट केलं होतं. आणि सिनेमासारखं काय रे कलाकार फिलाकार हे करून, आणि बहुधा आशू नावाची अभिनेत्री होती त्याच्यात. तर त्या एका जिकडे तिला किडनॅप करून नेतात तिकडे त्यांना फेकतात आणि ते किडनॅपर्स येतात. इथून पुढे कुठेच स्क्रीन वापरला नव्हता. कळलं. म्हणजे बाहेर घडली घटना ती तुम्हाला दाखवली आणि तिथून पुढे त्याचं नाटक केलं. परत नाटकात कधीच स्क्रीन आला नाही. म्हणजे त्याचा तुम्ही काय पद्धतीने वापर करता याच्यावरती अवलंबून आहे. पण माझ्यासाठी किडनॅप करणं सुद्धा वर्णनातनं माझ्यासमोर उभं करायला पाहिजे. म्हणजे जे रतन थियाम चंद्राचं नेहमी उदाहरण द्यायचे, की सिनेमा असेल, कॅमेरा असेल तर मी तो चंद्र दाखवू शकतो, पण मी जेव्हा म्हणतो की आसमान में चांद आहे, तेव्हा समोरच्या 400 लोकांच्या डोक्यात त्यांचा चंद्र तयार होतो. तो दाखवण्यासाठी मी नाटक करतो. सिंपल आहे. आय कम्प्लिटली ॲग्री विथ व्हॉट ही सेड. त्यामुळे
ते मी सुचवण्याचं माध्यम वाटतं मला जास्त. पण अपरिहार्य असेल तर तंत्राचा वापर जरूर करावा. ओके. अनेक वर्ष नाटक जेव्हा पेपरमध्ये ॲड यायची, लोक नाटक बघायचे. आज सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह झालं आहे. सोशल मीडियावरून इन्स्टंट कनेक्टही करता येतो. म्हणजे आधी फक्त नाटक झाल्यावर बॅकस्टेज येऊन दिग्दर्शकाला का अभिनेत्याला भेटताय, तर सोशल मीडिया आलाय. तुम्ही नंतर घरी जाऊन पण मेसेज करू शकता की अरे काम आवडलं का जे. पण प्रमोशन आणि मार्केटिंग वाईज तुम्ही कसं बघता सोशल मीडियाला, फार आणि महत्वाचं आहे. कितपत त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला वाटतो की होतोय? इम्पॅक्ट खूप होतो. त्यात बऱ्याचशा कंपन्यांचं हे आता ते त्यांचा व्यवसायच झाला जवळजवळ. हम्म. म्हणजे माझ्या प्रत्येक नाटकाला सोशल मीडिया काय होतं, हँडशेकिंग डिस्टन्सवर आलं. हँडशेकिंग डिस्टन्सवर आलं तर बरेचसे लोक इंस्टाग्राम आणि याच्यावर आहे. तर ते इंस्टाग्रामवर तुम्हाला जी रील्स दिसतात ते प्रत्येक वेळेस नाटकातली असतातच असं नाही. त्यांनी क्युरिओसिटी जागी होते आणि ती क्युरिओसिटी जागा म्हणून तुझा प्रेक्षक वर्ग नक्की वाढतो. त्याचा दुसरा ॲडव्हान्टेज माझ्या दृष्टीने असा झाला आहे की काही काही नाटकाला म्हणजे वरवरचे वधूवर आहे, उदाहरणार्थ परफेक्ट चिरंजीव परफेक्ट बिघडला किंवा माझं 2-22 याला तरुण वर्ग जास्त येतो आणि तो तरुण वर्ग यायला लागण्यामध्ये माझ्या मते सोशल मीडियाच्या जाहिरातीचा खूप मोठा भाग आहे. लल्लन टॉपच्या परेश रावलच्या तर त्या इंटरव्ह्यूचा एक किती उपयोग. रीलमुळे देवबाभळीला अमराठी लोकांचं हे जास्त Correct. वाढलं. आणि देवबाभळी आधीही चाललं होतं. हो. हा समज चुकीचा आहे की नाहीये. नाही, हा, ते correct. व्यवस्थित चांगलंच नाटक आहे, ते उत्तम चाललं होतं. तर हे माझ्या दृष्टीने या सोशल मीडियाचा खूप फायदा. आता त्याचं सॅच्युरेशन येऊ नये, त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे का, हे त्यातले एक्सपर्ट्स सांगू शकतात. कारण मी दुर्दैवाने फेसबुकवर पण नाही आणि इंस्टाग्रामवर पण नाही. मला कोणतरी पाठवतात ते मी बघतो. मी या बाबतीत इतका ढ आहे आणि मी तरीही म्हणतो की R&D पाहिजे. डॉक्टर श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, दामू केंकरे, ही एक लेगसी मराठी नाटक आहे. आज तुम्ही ती लेगसी बघताय का, की आर वी मॅचिंग इट, आर वी नॉट, का काय? वी आर. कारण मला असं वाटतं की पुढची जनरेशन आपल्यापेक्षा हुशार असते आणि पुढची हुशार जनरेशन त्या त्या काळातल्या नाटकाकडे त्या त्या पद्धतीने बघते. त्यामुळे आताची मुलं इतकी हुशार आहेत की ती आताच्या नाटकाकडे आताच्या पद्धतीने बघतायत. आणि आता आता कसं होतं, आता नटसम्राट लिहिलं जाईल की नाही मला माहीत नाही. कारण नटसम्राट ही काळाची गरज आहे की नाही माहीत नाही, किंबहुना नसावी. त्यामुळे तसं लिहिलं जात नाही, पण भूमिका लिहिलं जातं. किंवा 38 कृष्णविलासारखं नाटक लिहिलं जातं, त्याच्यात एक वेगळ्या पद्धतीचे ते हँडल होतं. मग हे पुढच्या शुक्रवारी मध्ये जो काय म्हणू विषय हाताळलाय किंवा त्यात सतीश राजवाडे ज्या पद्धतीने काम करतो ते, तर माझं म्हणणं त्या त्या काळामध्ये दिग्गज तयार होतात. आज सचिन खेडेकर आहे भूमिकामुळे, तसं दिग्दर्शनामध्ये वामन केंद्रे आहे, चंद्रकांत कुलकर्णी आहे आणि दिशाच बदलली. म्हणजे मला कुठेतरी असं वाटतं की आम्ही म्हणजे रिकवर करावं पैसे, यावरती भर दिला तर या लोकांनी म्हणजे चंदू काय किंवा वामन काय यांनी रिकव्हरी पण केली आणि प्रेक्षकही तयार केले. हे माझ्या दृष्टीने त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे असं म्हणजे मला तरी वाटतं. तर ते त्यामुळे ही सगळी त्याच्या पुढच्या पिढीतली मंडळी आहे. हा, आमच्यावर इन्फ्लुएन्स निश्चित या लोकांचा. म्हणजे मी डॉक्टर लागू, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अगदी भक्ती बर्वे, रीमा, स्वाती चिटणीस, वंदना गुप्ते या सगळ्यांबरोबर काम केलं. मला ती पिढी माहिती आहे. तसंच मी त्यातल्या विनोद करणार, मी मोहन जोशी बरोबर केलं, अशोक सराफांबरोबर केलं, लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर काम केलं. म्हणजे त्या हुज हू केलं. मला सुदैवाने मास्टर दत्तारामांपासून
जो महान अभिनेता शशिकांत निकते, जे आता लोकांना निकतेंबद्दल फारसं माहिती नाही, हेही बघायला मिळाले. सतीश दुबाशी वगैरे मंडळी तर एका बाजूला होती. विजया मेहतांचं स्टेजवरचं काम एक पर्वणी होती. विक्रम गोखले, तुम्ही तर त्याचा परिणाम आमच्यावरती निश्चित होणार, आणि तो परिणाम या पिढीवरती तितका नसल्यामुळे ते त्यांचा स्वतंत्र विचार करतात. आणि त्यांचा स्वतंत्र विचार केल्यानंतर ते अभ्यासक्रम असल्यासारख्या या गोष्टीकडे बघतात. आमच्यावरती इन्फ्लुएन्स आहे, कळलं? म्हणजे पण तरीही या सगळ्याला मॅच होणारी काही मंडळी आहे. म्हणजे तंत्रज्ञ म्हणाला तर प्रदीप मुळे, आजही प्रदीप मुळेचे नेपथ्य फार लोकांच्या दृष्टीने महत्व, तो काळाप्रमाणे त्या पिढीबरोबर बदलत गेला. शीतल तळपदे प्रकाश योजनाकार म्हणून. कमर्शियल थिएटर आणि एक्सपेरिमेंटल थिएटर हे जे दोन आहेत, अजूनही तो डिफरन्स आहे की नाही? आता ते म्हणजे ती गॅप कमी होत चालली आहे. नाही, मला असं वाटतं की तो डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे कसं, आता आपण त्याला एक्सपेरिमेंटल न म्हणता खरं तर प्रायोगिक समांतर म्हणायला लागलो आहे, की जी व्यावसायिक रंगभूमीला समांतर. माझं म्हणणं, प्रायोगिक रंगभूमीचं वेगळं स्थान असलं पाहिजे. आता याचं उदाहरण, गॅप कमी झाली म्हणजे काय, तर पूर्वी कसं होतं, आधे अधुरे एक्सपेरिमेंटलला सुरू झालं, ते पुढे मुखवटे नावाने व्यावसायिक वरती झालं. जसा प्रेक्षक बदलला आणि त्याचं, पण तेव्हा इथे चल रे भोपळे टुणूक टुणूक आलं ना रे, जे व्यावसायिक नाटक म्हणून कधीच होऊ शकलं नाही. एक अंड फुटलं, व्यावसायिक नाटक म्हणून कधीच होऊ शकलं नाही. त्या अर्थाने मकरंद साठे, 400 कोटी विसरबोळे सारखं नाटक नाही होऊ शकत. त्यामुळे ही दरी मिटवली असा आभास निर्माण होऊ शकतो, पण ती मिटत नाही. तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीचा विचार करणारे नाटककार निर्माण होतात. आज मकरंद साठेचं नाटक हे मेनस्ट्रीमचं नाटक नाही होऊ शकत, पण मकरंद साठे मेनस्ट्रीम समृद्ध व्हायला गरजेचं आहे. किंबहुना आपलं जे एक्सपेरिमेंटल नाटक आहे, म्हणजे प्रायोगिक समांतर, ते अधिक समृद्ध होणं गरजेचं आहे. ते अधिक समृद्ध झालं तर तुझी मुख्य धारा अधिक समृद्ध होणार. ओके, एक शेवटकडे आलोय. नेटफ्लिक्स आधी नव्हतं, नेटफ्लिक्स आत्ता आलंय. नेटफ्लिक्स जरी नसलं तरी समाजात असा काही खूप फरक पडणार नाही, पण थिएटर गेलं समाजातून तर काय परिणाम होईल समाज? खूप परिणाम होईल, कारण लाईव्ह इंटरॅक्शन ही सगळ्यात महत्वाची. माझ्यासाठी दोन माणसं एकमेकांशी प्रत्यक्षरित्या संभाषण करतात हे फार महत्वाचं आहे. आणि मला म्हणून हे प्रपोजिशन म्हणूनच मान्य नाही की थिएटर बंद होईल. ते होऊच नाही शकत. दोन जिवंत माणसं एकमेकांशी बोलतात तोपर्यंत ते तसंच राहणार. इतर सगळ्या गोष्टी एलिमिनेट होऊ शकतात, पण लाईव्ह आर्ट एलिमिनेट होऊच शकत नाही. कारण तुला गरज आहे ना रे कम्युनिकेट करायची, आणि तू कम्युनिकेट प्रत्यक्ष जेव्हा करतोस तेव्हाच तुला जास्ती मजा येते. आजकालच्या नाटकांमध्ये तेवढा पॉलिटिकल सटायर आणि तितकं पॉलिटिकल कॉमेंट्री होती आहे का, जेवढी गरजेची आहे एका समाजाला? हे कसं आहे, का भीती आहे थिएटरवाल्यांना पण, जी आपण एक सध्या सोशल मीडियावर आहे ना, अरे कुछ बोलेगा तो, काही बोललं तर काय आहे का? दोन्ही गोष्ट. म्हणजे काही लेखक म्हणतात की आम्हाला पेन उघडून लिहायला भीती वाटते, असं निश्चित काही लोक म्हणतात. आपल्याकडे राजकीय नाटक आता पूर्वी इतकं होत नाही थेट, शुगर कोटेड किंवा ह्यातनं थोडंफार ते घडतंच आहे. आता ह्याच्यात आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे की राजकीय विधानं करावी अशी नाटकवाल्यांना खरंच गरज वाटते का? भीती हा फॅक्टर एका बाजूला आहे, तो तू थोडा वेळ बाजूला ठेव. गरज वाटते का? आणि जर खूप आतून गरज वाटली तर ते भीतीवर मात करून म्हणायला लागणार. कळलं? ते भीतीवर मात करणार.
पण केलं पाहिजे ना थिएटरनी, समाज म्हणजे नाटकांनी बरोबर ना, समाज- बरोबर केलं पाहिजे, पण ते आत्ता वेगळ्या पद्धतीने करतायत. ते काही दिवसांनी थेट करायला लागतील. असं नाही की ते पूर्णपणे बाजूलाच पडलंय, हम्म, पण प्रमाण कमी झालंय का, तर हो, हम्म, निश्चित प्रमाण कमी झालंय. लोकांच्या भावना जास्त सेन्सिटिव्ह झाल्यात का, हो. त्यामुळे काही काही गोष्टी पटकन म्हणायला नको नको बाबा, हे आत्ता नको म्हणूया, हे वेगळ्या पद्धतीने म्हणूया, असं होतं, हम्म. निश्चित होतं. ते किती चूक किती बरोबर त्या त्या वेळेचं हा भाग वेगळा, पण आपल्याकडे अशी आत्ता उदाहरणही झाली आहेत की लोकांना कधी गोष्ट म्हणायला भीती वाटते. पण आपल्याकडे नाटकं बॅन पूर्वीही झाली होती. हो. म्हणजे तू घाशीराम कोतवाल, सखाराम मांडर, नथुराम गोडसे ही उदाहरणं सुद्धा आपल्याकडे पूर्वीची आहेत. पण त्यावेळेस आम्हाला भीती वाटते असं तेंडुलकर कधी म्हणाले नाहीत. आताचे काही नाटककार तसं म्हणतात ती भीती वाटते हा, काहीतरी की काहीतरी लोक आम्हाला येतील. पेन उघडून लिहायला भीती वाटते. मी फक्त महाराष्ट्रातलं म्हणत नाही हा. मी इतर भारताच्या बाहेरच्या सेमिनारबद्दल मध्ये सुद्धा लोकांनी हे म्हटलेलं अच्छा, भारताच्या मी बाहेर ऐकलं. पण भारताचे नाही, सॉरी, महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मी तेही म्हटलेलं आहे. ऐकलंय. पण खरंच राजकीय नाटक लिहावं असं वाटतंय का, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. पण दर प्रत्येक काळात ते आलं तर पाहिजे, नाही तर आलं पाहिजे म्हणायला जर इतिहास बघितला तर किती आली आपल्याकडे, पॉलिटिकल कॉमेंट्री करणारे संख्येने कमीच आहे. पण जी आली ती बराच काळ मग चालतात. पण संख्येने कमी. कमी आहे. मग काय होतं, काही काही वेळा ना बिघडले स्वर्गाचे दार सारख्या नाटकांमधनं विनोदी कॉमेंट झाल्या, पण तो ह्युमर होता, त्यामुळे त्याच्याकडे विडंबन म्हणून जास्ती बघितलं गेलं. मी केलं की एक सोशल नाटक ढोलताशे केलं ना. ढोलताशे नंतर व्यावसायिकवरती सुद्धा प्रसाद कांबळेंनी प्रोड्यूस करून केलं. तर ते विधान मला आतून तेव्हा करावं असं वाटलं, तेव्हा मला कशाचीच भीती नाही वाटली. त्यामुळे ते सगळं तपासून बघायला पाहिजे. पण अनरेस्ट आहे असं लेखक निश्चित म्हणतात. एक आर्टिस्ट म्हणून सध्या स्टँड घेतला पाहिजे की नाही? घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. तो खूप कमी कुठला असावा ते तुमचा पर्सनल पर्सनल चॉईस आहे. पण मला असं वाटतं की स्टँड घेतला पाहिजे. हा, पण तो घेण्यासाठी वापरण्याचं माध्यम प्रत्येक वेळेस नाटक, चित्रपट असावं की नाही, हा भाग वेगळा. कळलं ना? म्हणजे मी तो स्टँड घ्यायला एखादं लेख लिहीन, एखादं व्याख्यान देईन, मी प्रत्येक वेळेस नाटक या माध्यमातून तो स्टँड मांडेन असं नाही. नॉट नेसेसरी, म्हणजे माझ्यासाठी तर. चालेल सर, वेळ बंधन आहे आणि गप्पा मारायला का तुमच्याकडून इतकं काही शिकायचं असतं की किती विषय आणि किती वेळ आपण बोलू शकतो. आज आपण फक्त थिएटर ह्या विषयावरच थांबलो, कारण की थिएटरबद्दल एवढे पॉडकास्ट नाही बघायला मिळत जिकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल, ती परिस्थिती काय. पण तुम्ही आलात, तुम्ही वेळ दिलात आम्हाला आणि एवढी सगळी छान छान माहिती दिली, जी माहिती मला वाटतं डिजिटल जनरेशनला थिएटरबद्दल एक माहिती म्हणून आमचं पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. बाकी परत सर येतील, वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी परत संवाद आपण करूच. आज सर इकडे आलात, वेळ दिलात, एवढी छान छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काय काय आवडलं या पॉडकास्टमध्ये आम्हाला कमेंट करून सांगा. तुमचे पण काही असे प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. आम्ही प्रयत्न करू सरांपर्यंत ते घेऊन जाऊन त्यांची उत्तरं परत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. ह्या एपिसोडमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.